बघा पळळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आता आपल्या नवीन बॅच ही चालू झालेली आहे, बघून घ्या। आता बीकॉम फर्स्ट सेम, कोणतं सेम? बीकॉम फर्स्ट सेम। तर बीकॉम फर्स्ट सेमला तुम्हाला एनईपी आहे, काय विद्यार्थी मित्रांनो? एनईपीचा जो दिलेला आहे सिलेबस, त्यांनी फक्त हा पेपर तुम्हाला 30 मार्क्ससाठी आहे। किती मार्क्ससाठी आहे विद्यार्थी मित्रांनो? 30 मार्क्स। हा म्हणजे 30 मार्कासाठी आहे, फक्त 30 मार्क्ससाठी जो दिलेला आहे माझ्या संपूर्ण विद्यार्थ्याला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ। या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठनी 30 मार्कासाठी जो एनईपीला आता बीकॉम फर्स्ट सेम सेमिस्टरला फर्स्ट सेम म्हणजे 13वीला फर्स्ट सेमला तुम्हाला एकूण जे सेम असतात 6 सेम दिलेले असतात। किती सेम असतात विद्यार्थी मित्रांनो? 6 सेम असतात। मग प्रत्येक सेमला म्हणजे प्रत्येक फर्स्ट इयरला म्हणजेच तुम्हाला 13वीला फर्स्ट इयरला 2 सेम आहेत, आहे की नाही? 14 म्हणजे 14वी। 14वीला तुम्हाला हे 2 सेम दिलेले आहेत आणि त्यानंतर 15वी तर तुम्हाला सुद्धा किती सेम दिलेले आहे? 2। आता ते होऊ शकतात वाढणार आहेत, तर त्यांनी अजून ठरवलेलं नाही आहे। जसं म्हणत होते की बा तुम्हाला अजून 2 सेम त्यामध्ये इन्क्रीज होणार, म्हणून अजून नक्की झालेलं नाही आहे। आल्यानंतर सिलेबस आल्यानंतर आपण बघूया। तर प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला 2 सेम, तर हे यावर्षी तुम्हाला फर्स्ट सेम दिलेला आहे। कोणतं सेम दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? फर्स्ट सेम। तर फर्स्ट सेमला एनईपी फर्स्ट सेम। तर फायनल अकाउंट कोणता बघत आहे आपण? फायनल अकाउंट। फायनल अकाउंट 30 मार्काचा पेपर आहे, जो मागील वर्षी झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो। तर आता यावर्षी बघून घ्या। आता फायनल अकाउंटमध्ये सिलेबस जो दिलेला आहे एनईपीचा सिलेबस एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण बघणार आहोत, जास्त काहीच कठीण नाही। आणि सिलेबसचा जो पहिला जो प्रकार दिलेला आहे तुम्हाला अकाउंटचा फायनल अकाउंट, तर त्यामध्ये काय की फर्स्ट युनिटला म्हणजेच पहिल्या युनिटला फर्स्ट युनिटला दिलेला आहे। मी तो पहिले ड्रॉ करून घेतलेला आहे आपल्या व्हाईट बोर्डावरती, बघून घ्यावा। तर आपल्या युनिटमध्ये म्हणजे सिलेबसमध्ये अकाउंटच्या सिलेबसला फर्स्ट युनिटमध्ये हा फर्स्ट युनिट आहे की नाही? बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो। बुक कीपिंग अँड अकाउंट थेरी म्हणजे अकाउंटन्सीची थेरी दिलेली राहते। आता मी इथं तुम्हाला अकाउंट दाखवलं, अकाउंटन्सी थेरी म्हणजेच अकाउंटची थेरी असते। काय असते विद्यार्थी मित्रांनो? अकाउंटची थेरी दिलेली असेल। बुक कीपिंग अँड अकाउंटिंग थेरी म्हणजे ती तुम्हाला 6 मार्का 6 मार्काला वगैरे आलेली असेल क्वेश्चन का। अकाउंटिंग कन्सेप्ट म्हणजे अकाउंटचे कन्सेप्ट राहतील, जे काही राहतील व्हॉट इज अकाउंट म्हणून। त्यानंतर कन्व्हर्सेशन्स मिनिंग ऑफ डबल एंट्री सिस्टीम म्हणजेच त्यांची डबल एंट्री सिस्टीमची थेरी तुम्हाला दिलेली राहणार। ते आपण बघूया नंतर, किंवा मग मी तुम्हाला PDF वगैरे देणार माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे सांगणार। तुम्ही नेहमी करता माझ्याशी जुळलेले राहा, म्हणजेच माझे व्हिडिओ बघत राहा, म्हणजे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या PDF सुद्धा कोणत्या लिंकवरती आहे ते सुद्धा सांगेल नेक्स्ट लेक्चरला किंवा नंतरच्या लेक्चरला। तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, थेरी सुद्धा तुम्हाला मी अवेलेबल करून देईन आणि आपण गणित सुद्धा बघून घेऊ। भरपूर गणित बघू, खूप गणित बघू, इतके गणित बघू की तुमची प्रॅक्टिस सुद्धा भरपूर होणार। 30 पैकी 30 मार्क मिळतील तुम्हाला, काहीच कठीण नाही, एकदम सोप्या पद्धतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो राहणार तुम्हाला। त्यानंतर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्यांनी आता युनिट सेकंड म्हणजे क्वेश्चन पद्धत त्यामध्ये एंट्रीज दिलेल्या आहेत, जनरल एंट्रीज। कारण आता तुम्हाला जनरल एंट्रीज, समजा तुम्हाला 11 आणि 12 मध्ये तुमचं कॉमर्स असेल तर तुम्हाला जनरल एंट्रीज येतात, तुम्हाला जनरल एंट्रीज येणार, बिलकुलच येणार। ज्या वस्तूची तुम्ही देवाणघेवाण करत असतात, म्हणजेच आपण काय करतो, माल परचेस करतो आणि तो काय करतो, सेल करतो, तर त्याच्यावरती आपल्याला काय मिळत असते? प्रॉफिट। परचेस करतो आणि नंतर आपण सेल करतो, प्रॉफिट वगैरे मिळते, तर त्याच्यात जनरल एंट्र्यास तयार करावं लागतात। काय करावं लागतात तुम्हाला? जनरल एंट्र्यास। तर त्या एंट्र्या तयार केल्यानंतर त्याच्यानंतर जे प्रोसेस असते त्याला लेजर अकाउंट म्हणतात। काय म्हणत असतात विद्यार्थी मित्रांनो? त्याला लेजर अकाउंट। काय म्हणतात? लेजर अकाउंट्स। तर जनरल एंट्रीज ह्या तुम्हाला सुद्धा त्या हा क्वेश्चन जो आहे दुसरा, हा 8 मार्काला येऊ शकतो, म्हणजे 4-4 मार्कासाठी छोटे छोटे जे गणित दिलेले राहणार आहेत विद्यार्थी मित्रांनो। हा 6 मार्काला राहतो, हा 6 मार्काला राहतो,
नंतर हे 3 जे आहेत 8-8 मार्कासाठी राहतात आणि त्यानंतर तुम्हाला उर्वरित जे 20 मार्क्स आहेत ते कॉलेजमधून स्किलमधून राहत असतात. स्किलचा जो दिलेला असतो किंवा एखाद्या वेळेस क्वेश्चन सुद्धा स्किलचा ते देतात, तर अकाउंटमध्ये वगैरे तसा दाखवता. तर सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो जनरल एंट्रीज तयार करायच्या, त्यानंतर त्या जनरल एंट्रीज वरून तुम्हाला त्यांचं लेजर अकाउंट तयार करावं लागते. काय तयार करावं लागते विद्यार्थी मित्रांनो? लेजर अकाउंट. काय तयार करावं लागते? लेजर अकाउंट. लेजर अकाउंट तयार केल्यानंतर आपल्याला ट्रायल बॅलन्स सुद्धा त्यांना ड्रॉ करावं लागते, म्हणजे तुम्हाला ते पुट करावं लागते. त्याच्यावरून जनरल एंट्रीज, लेजर अकाउंट आणि नंतर काय राहते सांगितलं मी आताच तुम्हाला, ट्रायल बॅलन्स. हे ट्रायल बॅलन्स, या ट्रायल बॅलन्स वरूनच फायनल अकाउंट तयार होत असते. म्हणजे मोठमोठ्या कंपन्या वगैरे असतील किंवा छोटे दुकानदार असतील जे टॅक्स भरत असतात, ते पहिले व्यवहारामध्ये म्हणजे त्यांच्या व्यवसायामध्ये एक अकाउंटंट म्हणून व्यक्ती असतो. तो व्यक्ती पहिले जनरल एंट्र्याज तयार करत असतो. काय तयार करत असतो? जनरल एंट्र्या. आणि त्या जनरल एंट्र्यावरून नंतर काय तयार होत असते? लेजर. आणि आजच्या परिस्थितीमध्ये तर नंतर ट्रायल बॅलन्स तयार होते. आणि आजच्या परिस्थितीमध्ये काय झालेलं आहे, कम्प्युटरवरती तुम्हाला ERP 9 वगैरे आणि खूप सारे लेटेस्ट आता टॅलीचे सॉफ्टवेअर आलेले असल्यामुळे तुम्हाला फक्त एंट्र्या केल्यानंतर ते आपोआपच त्यांचं काय होत असते, लेजर अकाउंट आणि ट्रायल बॅलन्स तयार होते. तर तुम्हाला ते पाहायला सुद्धा मिळते आणि तुम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये काही कमी जास्त असेल तर लेजर अकाउंट तयार करावं लागतात. भरपूर आहेत दिलेले त्याच्यामध्ये. तर तुम्हाला हे सुद्धा व्यवसायामध्ये जेव्हाही तुम्ही नंतर भविष्यात तुम्हाला कोणत्या अकाउंटंटचे म्हणून लागसान किंवा दुकानाला लागसान किंवा बँकेमध्ये वगैरे असाल, तेव्हा तुम्हाला हे संपूर्ण मोस्ट IMP आहेत. म्हणजे एकदम मोस्ट IMP. तर बघा हे एकदम संपूर्ण. त्यानंतर छोटे काही दुकानदार असतील, लेखी दुकानदार असतील, ज्यांचा व्यवसाय किंवा त्यांचा सुद्धा मोठ्या व्यवसाय सुद्धा हा सबसिडी, त्यानंतर काय करतात ते सबसिडी बुक्स आणि कॅश बुक. म्हणजे हा सुद्धा तुम्हाला सबसिडी बुक आणि कॅश बुक सुद्धा त्याच्यामध्ये दिलेला आहे. सबसिडी बुक्स, कॅश बुक्स, सबसिडी बुक्स आणि कॅश बुक्स, सबसिडी बुक्स आणि कॅश बुक. बघा आता सबसिडी बुक आणि कॅश बुक म्हणजे सबसिडी बुक्स ज्यामध्ये फक्त परचेसचेच ट्रान्झॅक्शन तुम्हाला दाखवावे लागतील. कोणते ट्रान्झॅक्शन विद्यार्थी मित्रांनो? परचेसचे ट्रान्झॅक्शन. त्यानंतर तुम्हाला सेल बुक्स दिलेले असेल तर सेल बुकचे ट्रान्झॅक्शन. उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये गव्हाचं पोतं असेल किंवा गव्हाचा एक डब्बा असेल तर आपण त्या गव्हाच्या डब्यात तांदूळ भरू का? नाही, गहूच भरू आहे ना. तर म्हणजेच तुम्हाला परचेस बुक दिलेलं असेल तर परचेसचे जे ट्रान्झॅक्शन आहे परचेस बुक्स मध्येच लिहावं लागतात. सेलचे जे ट्रान्झॅक्शन आहे सेल बुक्स मध्येच लिहावं लागतात. त्यानंतर तुम्हाला असे अनेक एक्सपेन्सेसचे जे ट्रान्झॅक्शन दिलेले असेल त्यासाठी कंपल्सरी बुक्स असेल त्यामध्ये दाखवतात. आणि सबसिडी बुक्स मध्ये फक्त परचेस आणि सेलचेच ट्रान्झॅक्शन येतात, व्यतिरिक्त कोणतेही ट्रान्झॅक्शन येणार नाही. तर 3 मध्ये तुम्हाला दिलेला त्यांनी सबसिडी बुक्स. का दिलेला विद्यार्थी मित्रांनो? सबसिडी बुक्स. थर्ड क्वेश्चनला. आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेला कॅश बुक. काय दिलेला विद्यार्थी मित्रांनो? कॅश बुक. कॅश बुकचे व्यवहार कॅश बुक्स मध्येच येणार, म्हणजे नगद काही व्यवहार झालेले असतील तर ते त्या कॅश अकाउंटलाच तयार करा. जसं तुम्हाला कॅश बुकचा अर्थ म्हणजे लेजर अकाउंट. कोणतं अकाउंट? लेजर अकाउंट तयार करावं लागते. मग आता हे लेजर अकाउंट तयार करताना कॅश बुक मध्ये एक्सपेन्सेस कॅश म्हणजे नगद जे कॅशचे व्यवहार दिलेले असतील ते दाखवावं लागतात तुम्हाला. जसं उदाहरणार्थ गुड्स अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. तर गुड्सच्या डेबिटला कॅशचं नाव लिहिता, कॅशच्या क्रेडिटला गुड्सचं नाव. तर जसं 11 आणि 12ला झालेलं असेल तर तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं झालेलं असेल. आणि जे BComला ज्यांचं 11-12ला आर्ट असेल, सायन्स असेल, व्यतिरिक्त अजून नीट असेल किंवा ते पण विद्यार्थी कधी कधी खूप जास्त सिलेबस तिकडे कठीण जातं तर इकडे BComला येतात. तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा एकदम सोप्या पद्धतीमध्ये समजेल. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आणि बेलचं बटन दिलेलं आहे ते बेलचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला त्यांचे नोटिफिकेशन मिळत राहणार विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे माझी नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार. प्रत्येक वेळेस मी व्हिडिओ डाउनलोड करेल तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता कॉलेज चालू होतच आहे तुमचे. NEPचे फर्स्ट सेमचे ॲडमिशन तुम्ही केलेले असतील विद्यार्थी मित्रांनो.
तर तुमचे पेपर जे हे आहेत तर तुमचे पेपर दिवाळीच्या जवळपास किंवा मग डिसेंबरच्या महिन्यामध्ये राहतात, डिसेंबर महिन्यामध्ये असतात, डिसेंबरच्या पहिलेच होऊन जातात. 25 डिसेंबरच्या पहिले समाप्त होतात. तर म्हणून सांगतो विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करा. रोज जे डेलीमध्ये मी तुम्हाला एक लेक्चर देत आहे तर त्या लेक्चरचे तुम्ही अटेंड करा किंवा मग ते लेक्चर तुम्ही रोज बघा. म्हणजे तुम्हाला खूप एकखट्ट्या खूप जास्त भारी जाणार नाही, कारण की थेरी वगैरे तुम्ही 8 दिवसामध्ये पाठ करू शकता. या सब्जेक्टची नव्हे अनेक सब्जेक्टची, परंतु अकाउंटचं एका दिवसामध्ये होणे शक्य नाही. त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही कंटिन्यू काय करा, माझे लेक्चर बघत राहा. त्यानंतर आपल्याला आता इथं सुद्धा एखाद्या वेळेला होऊ शकते तुम्हाला सिलेबसला किंवा मी शिकवून देणार त्याचे सुद्धा पेटी कॅश बुक म्हणून असते, तर ते पेटी कॅश बुक सुद्धा येऊ शकते. तर बघू आपण त्यानंतर आलं तर ते लेक्चरला मी देणारच. त्यानंतर आता थर्ड फोर्थ ला दिलेला तुम्हाला फायनल अकाउंट ऑफ इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक जे खातं असते तुम्हाला, फायनल अकाउंट ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक जे खाते राहतात विद्यार्थी मित्रांनो, ते वैयक्तिक खात्याचं फायनल अकाउंट सुद्धा तयार होते. मी आताच तुम्हाला सांगितलं की फायनल अकाउंट म्हणजे कसं तयार होणार आहे, लेजर अकाउंट, जनरल एंट्रीज, लेजर अकाउंट, त्यानंतर ट्रायल बॅलन्स, म्हणजे जनरल एंट्री, लेजर अँड ट्रायल बॅलन्स नंतर तयार होत असते फायनल अकाउंट. फायनल अकाउंट मध्ये रेडी अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ओके, तर म्हणजेच तुम्हाला आता हे फायनल अकाउंट ऑफ इंडिव्हिज्युअल दिलेलं आहे. तर हा आपला सिलेबस आहे फायनल अकाउंटचा, जो एनईपीचा दिलेला आपल्याला बघा विद्यार्थी मित्रांनो. हा एनईपीचा सिलेबस आहे बीकॉम फर्स्ट सेमला म्हणजे अकाउंटचा आहे की नाही, फायनान्शियल अकाउंटिंग. पूर्ण तुम्हाला त्याचा सिलेबस मी अकाउंटचा फक्त सांगितला. क्वेश्चन क्रमांक पुन्हा एक वेळा सांगतो शॉर्टकटमध्ये की क्वेश्चन क्रमांक 1 ला काय तुम्हाला थेरी राहणार, क्वेश्चन क्रमांक 2 ला तुम्हाला जनरल एंट्री, लेजर आणि ट्रायल बॅलन्स राहणार, 3 मध्ये सबसिडी बुक्स राहणार. काय राहणार विद्यार्थी मित्रांनो, सबसिडी बुक्स राहणार. त्यानंतर 4 मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, फायनल अकाउंट ऑफ इंडिव्हिज्युअल अकाउंट. तर लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अगर स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही काढून घ्या, काहीच हरकत नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, काढून घ्या स्क्रीनशॉट. ओके, काढला विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रापर्यंत सुद्धा हा सिलेबस पोहोचवा. लेक्चर कंटिन्यू बघता विद्यार्थी मित्रांनो. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.